नमस्कार. माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारास कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. आज आपण पाव पॅटीस बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि जिरे घेतले आहे. चला तर मग आज आपण पाव पॅटीस बनवूया. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि सगळ्यांनाच रोजची पोळी भाजी खायला खूप कंटाळा येतो आणि आज रविवार असल्यामुळे म्हटलं स्पेशल काय बनवूया. तर आज मी पाव पॅटीस बनवणार आहे की जेणे पाव पॅटीस जो आहे ना, खूप बनवायला असा वेळ पण लागत नाही आहे, झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर हिरवी मिरची, ओवा आणि कोथिंबीर टाकून हे वाटण बनवून घेतलेलं आहे. कढईमध्ये मी अर्धा पळी तेल टाकलेले आहे आणि आपण जे आता वाटण केलेलं आहे ना ते याच्यामध्ये आपण टाकूया. याच्यामध्ये हा उकडून घेतलेला जो बटाटा आहे तो टाकूया. छान असा आपला हा पाव पॅटीस बनवण्यासाठी बटाटा जो आहे ना तो रेडी आहे. कारण हा जो बटाटा आहे ना खूप परतून पण घ्यायचा नाही, थोडीशी एक वाफ आली ना की लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि पाव पॅटीस बनवण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ह्या पिठामध्ये आपण थोडासा असा ओवा टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण बनवून घेणार आहोत पाव पॅटीससाठी. छान असं मी हे पीठ बनवून घेतलेलं आहे. इथे मी पाव पॅटीससाठी हा एक छोटासा पाव घेतलेला आहे, तो असा 2 साईड करून घेतलेले आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण बटाट्याचं हे जे मिश्रण केलेलं आहे ना ते आपण अशा पद्धतीने भरणार आहोत. हे आणि विकतच्या ह्याच्यामध्ये जे आहे ना तर 1 साईड ते आपल्या बटाट्याचं जे मिश्रण आहे ते भरतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर करून बघितला छान असा आपला हा पॅटीस होणार आहे. पाव पॅटीस बनवण्यासाठी मी बटाटा जो आहे ना तो असा पावाला लावून घेतलेला आहे आणि दुसरा एक पाव जो असतो ना तो असा ह्या पद्धतीने याच्यावरती ठेवायचा आहे. याचे मी जे आहेत ना असे 2 पीस बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने हा एक पीस आणि ह्या पद्धतीचा एक पीस बनवून घेतलेला आहे. आता आपण ते तेलामध्ये तळूया. कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. तर आपण हा जो पॅटीस घेतलेला आहे ना तो ह्या चणा डाळीचं पीठ जे आपण भिजवून घेतलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पॅटीस बनवणार ना तर त्याच्यामध्ये जास्त तेल पण राहत नाही आहे. छान असा आपला हा पॅटीस झालेला आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा. कसा झाला आहे माझा पाव पॅटीस कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर या सर्वजण जेवण करायला.